राज्यपाल महोदय आज आपल्या संभाजीनगर औरंगाबादच्या खासदार आमदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी तसा पक्षाच्या संघटनेचे प्रमुख यांना भेटण्यासाठी त्यांनी हा दौरा केलेला दिसतोय। त्यांनी आम्हाला विचारलं आपण कसे आपलं काय म्हणणं आहे काय नाही, आणि मग आपल्या जिल्ह्याच्या किंबहुना जालना जिल्ह्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या आमच्या समोर मांडल्या। जे सरकारला सांगून आम्ही थकलेलो आहोत, सरकार त्याच्यामध्ये काहीच करत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि त्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे मांडल्या, किंबहुना काही सूचना केल्या। त्यांनी आम्हाला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याच्यातून आम्ही त्यांना भेटून आता परत आलो। इतर जे काही मुद्दे होते, आताचे दुष्काळ, अतिवृष्टी झाली किंवा मदतीचे प्रश्न किंवा पीक विम्याचे प्रश्न, त्या संदर्भात काही बोललात का? त्यावर काय तेच सांगतो मी आपल्याला। सर्वप्रथम मी त्यांना सांगितलं की शेतकऱ्याच्या पीक विम्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि प्रधानमंत्र्यांनी पीक विमा द्यायला योजना तर डिक्लेअर केली। खाजगी कंपन्या केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून शेतकऱ्याच्या विम्याचा प्रीमियम तर भरून घेतात, परंतु त्यांना त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात। आज फुलंब्री मतदारसंघामध्ये 99,000 शेतकऱ्यांनी विमा उतरवला, अवघ्या 42,000 शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात आली। हे आमचं दुर्दैव आहे। राज्यपाल महोदयाला सांगितलं की आपण सगळ्या विमा कंपन्यांची बैठक आपल्या बंगल्यावर घ्या राज्यपालाच्या, आणि त्या बंगल्यावर घेऊन त्यांची कान टोचा आणि त्यांना सांगा की आमच्या राज्यामध्ये इतका प्रीमियम जर भरला जात असेल तर तुम्ही शेतकऱ्याला नॅचरल कॅलॅमिटीमध्ये किंवा काही ड्रॉट पडला या वेगवेगळ्या कारणाने पीक विमा दिला पाहिजे, अशी भूमिका असताना तुम्ही विमा का दिला नाही? त्याला निश्चितपणाने त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मी त्या विमा कंपनीची मीटिंग त्यांच्या बंगल्यावर घेतो असं त्यांनी उत्तर दिलं। दुसरा मुद्दा होता तो म्हणजे आपल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर किंवा संभाजीनगर औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात 10,000 एकर जमीन आज आमच्याकडे पडून आहे। काल परवा टोयॅटोचा एक प्रकल्प आला, मोठे बोर्ड आणि होल्डिंग्स लागले की आम्ही इतकी गुंतवणूक आणली, येईल तेव्हा खरं आहे, परंतु जर खरंच ती गुंतवणूक आली तर मी आभार मानेल, परंतु आजही आपल्याकडे 10,000 एकर लँड बँक म्हणून जमीन पडून आहे आणि तिथे एकही प्रकल्प मागच्या 10 वर्षात आला नाही। म्हणून तेही माननीय राज्यपाल महोदयाला त्यांच्या कानावर टाकलं की एवढी मोठी जमीन आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही MIDC मध्ये शिल्लक नाही, तर राज्यपाल महोदयाने त्याच्यात सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला। म्हटले आता जितके प्रयत्न मला त्याच्यात करता येईल ते आपण करू, परंतु याच्यामध्ये जे काही कमी जास्त राहील ते याच्यानंतर काही दिवसांनी निश्चितपणाने आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला त्याच्यात लक्ष घालावं लागेल। हा दुसरा मुद्दा होता। तिसरा, जालन्याला पंतप्रधान महोदयांनी 2 वर्षापूर्वी ड्रायपोर्ट नावाचा एक पोर्ट, लँडवरचा जमिनीवरचा पोर्ट बांधला आणि तो पोर्ट बांधून पडला। 2 वर्ष झाले त्या ड्रायपोर्टमध्ये काहीही सुरू नाही। वास्तविक मोठं इंडस्ट्रियल बेल्ट जालन्याला आहे, स्टीलची इंडस्ट्री आहे, सीडची इंडस्ट्री आहे, आपल्या संभाजीनगरमध्ये ऑटोमोबाईलची इंडस्ट्री आहे। आपल्याला सगळ्यात तिथं जर आपला कंटेनर गेलं किंवा ट्रेलर गेला तर तिथं जर त्या रेल्वेमध्ये गेला तर अवघ्या 8 तासाच्या आत तो मुंबईला पोहोचेल, जहाजावर जाईल आणि 16 तासाच्या आत तो दुसऱ्या देशाला पोहोचेल किंवा 32 तासाच्या आत पोहोचेल। पण दुर्दैवाने ते ड्रायपोर्ट सुरू नाही। ही विनंती आदरणीय राज्यपाल महोदयाला केली। अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या, औटरम घाटाचा प्रश्न होता त्याच्यात टनेल करा अशी पण एक विनंती केलेली आहे। अशा पद्धतीच्या औटरम घाटाच्या बाबतीतही त्यांनी सांगितलं की 3 करायला आत्महत्या करण्याकडे त्याचा ओढ होणार नाही, आणि त्याचबरोबर त्यांनी सिबिलची अट रद्द केली म्हणतात, पण बँका पुन्हा सिबिलची अट लावून देतात। अशा वेगवेगळ्या पद्धतीचं निवेदनही त्याच्यासोबत मी माननीय राज्यपाल महोदयाला दिले। अशा स्वरूपाच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या, पण त्याचं या वेळेला मला जरा वेगळा जाणीव झाली की या राज्यपाल महोदयाने पहिल्यांदा लोकप्रतिनिधीचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही त्यांचं स्वागतही केलं की आपण आमची भूमिका ऐकायला किमान मराठवाड्यामध्ये आलात। मग आणखीन आपल्या मराठवाड्याचा आपला जो वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न होता, समान न्याय पाणी वाटपाचा इश्यू होता। असे वेगवेगळे प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्यासमोर आज समोर गेलो। त्यांनी काही विषयामध्ये आम्ही आपल्याला गव्हर्नर हाऊसला बोलू तेव्हा तुमच्यासोबत मिटिंग घेऊ, आणि जिथं जिथं मला अधिकाऱ्यासोबत मिटिंग घ्यायचं काम पडेल तिथं अधिकाऱ्यासोबत बोलेल आणि त्यांच्यासोबत मिटिंग घेऊ, अशा पद्धतीच्या सूचना आणि आश्वासित कामं केली। शासनकडे जी काम करायची आहे त्या सगळ्या मागणी राज्यपालाला मागायची वेळ आली। निश्चितच शासन फेल झालं का? 100% फेल झालेलं आहे। बघा, शासनाला
लोकसभेचा निकाल लागल्यानंतर झोपच यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांना आता एकच पडलंय की आम्ही निवडून कसे येऊ. आता ते काय काय करतील त्याचा भरोसा नाही. तिजोरीमध्ये पैशाचा खडखडाट आहे. शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीये. शेतकऱ्याची भूमी संपादन केली, पैसे मिळाले नाही. त्याला एकीकडे सुप्रीम कोर्ट त्यांना जोरदारपणे त्यांच्यावर टीका करते. अशा परिस्थितीमध्ये ते आता काय करून काय नको करू मध्ये आहे. 100% शासन फेल आहे. तुम्ही बघा, अतिवृष्टी झाली, अजूनही पंचनामे नाही, किंबहुना काही घोषणा नाही. सांगून टाकलं 300 कोटी देईल, 2000 कोटी देईल, 500 कोटी देईल, फक्त घोषणा करतात. पदरात कोणाच्या काही पडायलाच तयार नाही. गेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये 59,000 कोटीच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, पण अजूनही पैसा वर्ग करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. 46,000 जवळपास 14,000 होते आणि 500 रेग्युलर, टोटल 59. अजून शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत सर. 500च्या वर शेतकऱ्याच्या आत्महत्या मराठवाड्यात झालेल्या आहे. कशी गंमत आहे बरं का. हे दुर्दैव आहे आपलं. मराठवाड्यामध्ये एखाद्याने येऊन आमची चेष्टा करावी, राज्यभराच्या मागण्या मंजूर कराव्या आणि त्या मराठवाड्याच्या 17 सप्टेंबरला क्रांती दिनाच्या दिवशी, आमच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी आमच्या माथ्यावर माराव्या आणि सांगावं की आम्ही तुमच्यासाठी एकूण 60,000 कोटी रुपये देतोय. हे दिवसा ढवळ्या आमच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखं आहे. असं यापूर्वी कधीही काँग्रेस किंवा आघाडीच्या सरकारने केलं नाही. हे मी त्या संदर्भातला इथं निषेध व्यक्त करतो. अशा पद्धतीचं काम राज्यातल्या सरकारने करायला नाही पाहिजे होतं. आज तर मला असं ऐकायला मिळालं की ती जी कॅबिनेट मिटिंग झाली होती, जेव्हा 59,000 कोटी रुपये आम्हाला डिक्लेअर केले होते, त्याचं अद्याप प्रोसिडिंग सुद्धा तयार नाही. हे किती दुर्दैव आहे आमच्यासाठी. ही घोर फसवणूक आहे मराठवाड्यातल्या मंडळीची. दुसरं, स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीकडे कसं बघतो? बघा, आता हा विषय अजून वेगळा आहे. मराठवाड्यातला स्वतंत्र करावं या मागणीशी मी कधी त्या संदर्भात आमचा पक्ष किंवा आम्ही अजून त्या पद्धतीची मागणी केलेली नाही. परंतु एक मागणी जरूर आमची आहे. विना-8 मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला होता. महाराष्ट्राला देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं 1947ला. आम्हाला 17 सप्टेंबर 1948ला मिळालं आणि आम्ही विना-8 संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झालो. पण दुर्दैवाचा भाग, अजूनही आमचा बॅकलॉग पूर्ण व्हायला तयार नाही. आम्ही राज्यपाल महोदयाला सांगितलं, स्टॅट्युटरी बोर्ड किंबहुना वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आलं होतं की आमचा बॅकलॉग पूर्णपणे संपेल. पण आजही असं दुर्दैवाचा भाग आहे, बॅकलॉग संपला नाही, पण स्टॅट्युटरी बोर्डला पुन्हा जे आपण रिन्युअल म्हणतो किंबहुना पुन्हा फेर परवानगी द्यावी आणि पुन्हा वैधानिक विकास मंडळ स्थापन करावं आणि आमचा बॅकलॉग पूर्ण करावा. ते दुर्दैवाने अद्यापही झालं नाही. तुम्ही पाण्याचं बघा, रस्त्याचं बघा, वेगवेगळ्या बजेटमध्ये मिळणाऱ्या पैशाचं बघा. हे दुर्दैव आहे आमचं. विधानसभेला राहिलेला कालावधी संपुष्टात यायला, राज्यपालांचा दौरा आणि सरकारचा अपयश, याचा कसं बघता तुम्ही? हे काही निश्चितपणाने जनता जनार्दनाला कळून चुकलंय. आता किमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून तरी आवरलं जाईना, किमान राज्यपाल पाठवल्यावर तरी काय होईल. पण त्याचा दुर्दैवाने असा इम्पॅक्ट आलाय की लोकांना कळून चुकलं की शेवटी राज्यपालाला यावं लागलं, लोकांची गाराणी ऐकावं. दुसरा मुद्दा की तुमचे जे पराभूत मतदारसंघाचे माझे खासदार आहेत, त्यांनी आम्हाला असं आव्हान दिलेलं आहे की लोकसभेमध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, असं तुम्ही मागणी करून दाखवा. आमच्या पक्षाची जी भूमिका असेल निश्चितपणाने मी त्याच्याबरोबर राहील. परंतु जरांगे पाटलांनी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि जरांगे पाटलाच्या उपोषणाला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा पण दिलेला आहे. तर आता राहिला प्रश्न ओबीसीतून द्यायचा नाही द्यायचा. जर सरकारने ओबीसीतून आरक्षण दिलं तर मग त्याच्यावर नंतर आपण बोललं पाहिजे. अजून दिलंच नाही, पाण्यात म्हैसेल तुम्ही सौदा आधी असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे की मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा उपयोग करून तुम्ही निवडून आलात. आता त्यांची जी मागणी होती की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण का बोलत? पहिल्यांदा आपल्याला दुरुस्त करतो. मी काही असं काहीतरी खोटं नाटक सांगून, आणि काँग्रेसची ती संस्कृती पण नाही की 15-15 लाख खाते में डालेंगे, अशा पद्धतीचे आश्वासन देऊन मी काही निवडून आलेलो नाही. पहिल्यांदा मी आपल्याला दुरुस्त करतो. त्यांनी स्वतःहून काय सांगितलं उत्तर तुम्ही ते नाही सांगत. ते म्हणले मला जनतेने नाकारलं यावेळेला म्हणून मी पडलो. तुम्ही दुसरंच काढलं. तुम्ही कशामुळे निवडून आले? त्यांनी सांगितलं ना, जनतेने नाकारलं म्हणून मी निवडून आला असं ते बोलले. आणि त्यांनी हे सुद्धा म्हणले की जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा काँग्रेसला किंवा माझ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने महाविकास आघाडीला झाला. त्याचं कारण आहे
की सनदशीर मार्गाने कोणी आंदोलन करत असेल आणि त्या आंदोलनावर जर कधी हे सरकार गोळीबार करत असेल, लाठीचार्ज करत असेल, तर स्वाभाविक समाजाला सगळ्या चीड येणारच आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आंदोलन केलं. त्यांचा पुढचा प्रश्न असा होता की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याबद्दल आता तुमची भूमिका काय? द्यायचं का नाही द्यायचं? परत तुम्ही त्याच्यावरच त्यांचा येता. सवाल आहे हो. त्यांनी तुम्हाला दिलेला ऐका ना, विचारलेला सवाल आहे. त्यांनी सवाल विचारावा आणि मी त्याचे उत्तर द्यावे असं काही मी बांधील नाही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला. ज्या वेळेला पक्षाच्या व्यासपीठावर असा प्रश्न ऐरणीवर येईल त्यावेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. आता तुमची भूमिका त्या संदर्भात त्या स्पष्ट नाही. संदर्भात आमची भूमिका पक्ष पातळीवर निश्चितपणे आम्ही स्पष्टपणे मांडू. मला असं वाटतं तुम्हाला पुरला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.